नमस्कार मित्रांनो, महाशिवरात्री हा हिंदूंचा प्रमुख धार्मिक सण आहे। महाशिवरात्री हा सण फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो। महाशिवरात्र हा भगवान शंकरांच्या विशेष पूजा विधीसाठी महत्त्वाचा दिवस आहे। या दिवशी भाविक उपवास करून अभिषेकासह पूजा करतात। यंदा 8 मार्च 2024 रोजी महाशिवरात्री साजरी होईल। वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी अत्यंत शुभ योग निर्माण होत आहे। असा अद्भुत योग तब्बल 300 वर्षांनी निर्माण होत असल्याचे ज्योतिषशास्त्रातून समोर आले आहे। हिंदू पंचांगानुसार महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी 4:45 पासून संपूर्ण दिवस शिवयोग राहणार आहे, तर सोबतच सकाळी 6:45 स्वार्थ सिद्धी योग सुरू होणार आहे। हा शुभ योग 10:45 पर्यंत असेल। असे मानले जाते की महाशिवरात्रीच्या या शुभ पर्वावर घडून येणारा असा शुभ संयोग 300 वर्षांनी घडत आहे। ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या बाबतीतही शुभ योग घडून येत आहे। मकर राशीमध्ये मंगळ आणि चंद्राची युती, ज्यामुळे चंद्रमंगल योग निर्माण होत आहे, तर दुसरीकडे कुंभ राशीमध्ये शुक्र, शनी आणि सूर्याच्या युतीने तिग्रही योग घडून येत आहे, तर मीन राशीमध्ये राहू आणि बुधाची युती होत आहे। त्यामुळे या शुभ संयोगामुळे महाशिवरात्रीच्या शुभ पर्वापासून काही राशींचे अच्छे दिन सुरू होण्याची शक्यता आहे। कोणत्या राशीवर शंकरांची कृपा बसणार आहे जाणून घेऊया। या राशींचे सुखाचे दिवस सुरू होणार आहेत। त्या राशी आहेत, पहिली रास म्हणजे मेष राशी। मेष राशीच्या लोकांवर भगवान शंकरांची विशेष कृपा राहू शकते। अडकलेली कामं चांगल्या पद्धतीने मार्गी लागू शकतात। शंकरांच्या कृपेने अडकलेले पैसे या काळात परत मिळू शकतात। नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना नोकरीच्या संधी मिळू शकतात। दुसरी म्हणजे मिथुन राशी। मिथुन राशीच्या लोकांसाठी महाशिवरात्री खूप शुभ ठरू शकते। या राशीच्या लोकांना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे। या काळात मालमत्ता खरेदीचे शुभ योग जुळून येऊ शकतात। गुंतवणुकीतून मोठा नफा मिळू शकतो। तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते। तिसरी रास म्हणजे सिंह रास। या राशीच्या लोकांवर भगवान शंकरांची कृपा राहू शकते। या काळात विशेष लाभ मिळू शकतो। व्यापारामध्ये आणि व्यवहारामध्ये मोठा फायदा होण्याची शक्यता आहे। अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात। कुटुंबातील वातावरण उत्साही राहण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, ह्या होत्या 3 राशी। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा, तुमचे मत कमेंट करून सांगा आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद फ्रेंड्स। श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन। श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ।